सर्वांना सप्रेम जय भीम, सप्रेम नमस्कार, जय संविधान। आज अशाच एका गंभीर विषयाच्या माध्यमातून आपल्या सर्वसामान्य जनतेच्या हृदयाची सुसंवाद साधण्याची संधी पुन्हा एकदा बहुजन संघटक या चॅनलच्या माध्यमातून मिळाली, त्याबद्दल आयोजकांचे आभार। दररोजच्या दररोज वेगवेगळ्या अनेक घटना दुर्घटना घडविल्या जात आहेत आणि अशाच दुर्घटनांच्या माध्यमातून जेव्हा आम्ही विचार करू लागतो गांभीर्याने, त्यावेळेस असं लक्षात येतं की जेव्हा गेल्या 700 दिवसापासून मणिपूर हे जळीत प्रकरण कमी जास्त प्रमाणात आजपर्यंत चालू आहे, जेव्हा याची दाहकता होती 1.5 वर्षापूर्वी, त्यावेळेस अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी या मणिपूर मधल्या प्रकरणाची, म्हणजेच ज्या कारगिल मध्ये शहीद झालेल्या जवानांच्या अर्धांगिनीची धिंड 150च्या वर जमावांनी काढली आणि व्यभिचार केला, या घटनेवरून बराक ओबामा यांनी आपल्या भारताविषयीचं एक प्रकारे भविष्य व्यक्त केलं होतं आणि त्यांनी सांगितलं होतं की असंच जर या भारत देशामध्ये होत असेल तर या देशाचे तुकडे झाल्याशिवाय राहणार नाहीत। आणि यालाच अनुसरून आजचा हा व्हिडिओ या अशा अनेक घटनांच्या माध्यमातून आपला देश एका कशा भयानक अशा खाईमध्ये जात आहे, त्याच माध्यमातून आजचा हा व्हिडिओ आपल्या समोर सादर करत आहे। जेव्हा कार्ल मार्क्स, जे साम्यवादी तत्वज्ञानाचे जनक होते, त्यांनी जगातील सर्वच धर्मांच्या बाबतीत, मग ख्रिश्चन असो, इस्लाम असो, हिंदू असो, सर्व प्रकारचे जेवढे काही धर्म आहेत, ज्यू असो, या धर्मांच्या बाबतीत त्यांनी एक वक्तव्य केलं होतं की धर्म ही अफूची गोळी आहे। आता अफूची गोळी म्हटलं की मादक पदार्थ आला। आमच्या देशामध्ये जी भटकी जमात आहे, भटके लोक आहेत, हे जेव्हा मोठ्या हार्डवर्क शारीरिक करतात आणि हे करत असताना त्या भगिनी हार्डवर्क काम करत असताना, खडी फोडताना, रोडवरली खड्डे खोदताना, त्यांचं जर बाळ असेल, लहान बाळ, त्यांचं सांभाळण्याची जबाबदारी त्यांच्यावर असेल, तर ते एका पाळण्यामध्ये त्या बाळाला अफूची गोळी खाऊ घालून त्या नशेमध्ये त्यांना झोपू घालतात आणि हे काम करत असतात त्या भगिनी। अगदी त्याचप्रमाणे आज 2025च्या काळामध्ये या देशामध्ये धर्म आणि विशेषतः हिंदू धर्म हा अफूची गोळी होण्याच्या मार्गावर आलेला आहे। एक नशा निर्माण केलेली आहे। या भाजपनी, ज्यांचा बेस RSS आहे, जी RSS संघटना रजिस्टर्ड नाही, रजिस्टर्ड नसून हत्यार बाळगतात, मग अशा संघटनेला तुम्ही दहशतवादी म्हणत नाही आणि अतिरेक्यांनी, नक्षलवाद्यांनी जर हल्ले केले तर त्यांना आपण दहशतवादी म्हणतो, अतिरेकी म्हणतो, मग यांना काय म्हणायचं? अशा साम दाम दंड आणि भेदाच्या कूटनीतीच्या RSS वादी, जी मनुस्मृतीच्या बेसवर ज्यांचं भविष्य आहे, ज्यांचा भूतकाळ आहे आणि ज्यांचा वर्तमान काळ आहे, अशा मनुवाद्यांच्या बेसवरती आमचा देश हा भाजपाच्या ताब्यात गेल्यासारखा जमा आहे। आणि यांनी धर्माच्या बाबतीत एक प्रकारे मार्क्सच्या तत्वज्ञानानुसार, मार्क्सच्या म्हणण्यानुसार या ठिकाणी हा देश धर्माच्या अधीन करून हा देश गुलामीमध्ये टाकण्याचा प्रयत्न करत आहे।
आणि हे होऊ नये, हे अशा पद्धतीने आमचा देश जाऊ नये, यासाठी आमच्या देशातील सर्वच मानवतावादी महापुरुषांनी सर्वतोपरी प्रयत्न केले होते. सर्वतोपरी. जेव्हा देशाला स्वातंत्र्य मिळवायचं होतं, बघा, आमचे बाळ गंगाधर टिळक म्हणतात, त्यांची एक प्रतिज्ञा आहे, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच. या प्रतिज्ञेची दुसरी बाजू आपण समजून घेतली पाहिजे. स्वराज्य म्हणजे 1818 संपलेलं पेशवाईचं राज्य म्हणजे स्वराज्य. ते स्वराज्य मी मिळविणारच आणि तो माझा जन्मसिद्ध हक्क आहे, हा बाळ गंगाधर टिळकांची प्रतिज्ञा त्या प्रतिज्ञेला समर्पक आहे, देशाच्या स्वातंत्र्याला नाहीये. परंतु देशाच्या स्वातंत्र्यासाठी जात पात धर्म पंथ हे सगळी भेदाभेद भेदून आमच्या स्वातंत्र्य सैनिकांनी, बिरसा मुंडा असतील, उमाजी नाईक असतील, अनेक स्वातंत्र्यवीर असतील, अशांनी या इंग्रजांना सळो की पळो करून सोडवण्याचं काम केलं आहे. आमचा देश स्वतंत्र झाला असेल तर बहुजनांच्या क्रांतीने झालेला आहे, ब्राह्मणांच्या पेशवाईच्या ढोंगीपणातून कधी झालेला नाही. आणि म्हणून ब्राह्मणवाद आहे, ही एक ब्राह्मण्य वृत्ती आहे जी मानवता विरोधी आहे. आणि त्यांनीच या पेशवाईच्या माध्यमातून, मनुस्मृतीच्या माध्यमातून मानवतावादाच्या विरोधामध्ये आपली सर्व शक्ती पणाला लावून या मनुस्मृतीच्या माध्यमातून आमच्या देशाला गिळंकृत करण्याचं काम आज 2025-24 पासून सुरुवात केलेली आहे. आणि त्यासाठी अशी वेळ येऊ नये म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण जीवनामध्ये या देशाचं जडणघडण करण्यासाठी भारताच्या संविधानाची जी निर्मिती केली ते काही उगीचच नाही. त्याच्यासाठी त्यांनी अत्यंत शारीरिक मानसिक कष्ट घेऊन आणि या देशाबरोबरच या आमच्या अस्पृश्य समाजाला सुद्धा माणसासारखं जगण्यासाठी, स्वाभिमानानं जगण्यासाठी संधी उपलब्ध करून देण्याचं काम सुद्धा या संविधानाच्या माध्यमातून केलं. ही एवढी मोठी क्रांती आम्ही तोंडामधून व्यक्त करतो, क्षणभर लागत नाही, परंतु ते करण्यासाठी जो जीव आणि प्राण ओतावा लागतो, अपमानाला गिळंकृत करून मानाची अपेक्षा करता येत नाही, अशा त्याग संघर्ष आणि समर्पणातून ही क्रांती घडत असते. आणि ती क्रांती बाबासाहेबांनी केली, महात्मा फुलेंनी केली, तथागत भगवान बुद्धांनी केली, संत कबीरांनी केली, संत तुकारामांनी केली, संत ज्ञानेश्वरांनी केली, सर्वांनी केलेली आहे. आणि म्हणूनच आज आम्ही जो काही स्वाभिमानानं जगण्याचा प्रयत्न करतो आणि ती संधी आम्ही घालवू देत नाही, ती ही यांचीच देण आहे, यांचेच उपकार आमच्यावरती आहेत. आम्ही प्रत्येकाने या महापुरुषांचे कर्ज फेडण्याचं काम आम्ही केलं पाहिजे. या उपकाराचे कर्ज फेडण्याची जबाबदारी माझी आहे स्वतः, मी असं समजतो. आणि हे कर्ज शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी केलेल्या उपकाराचा एक अंश जरी मी शेवटच्या श्वासापर्यंत जर फेडण्याचा प्रयत्न करू शकलो आणि त्यात यशस्वी झालो तर मी स्वतःला कमीत कमी धन्य समजेल. अशी प्रत्येकानं आपली आत्मविश्वासानं मनोधैर्य वाढवलं पाहिजे. किती करायचं, काय करायचंय? 1947च्या अगोदर आमच्या देशामध्ये जशी जवळपास 4,500 वर्षापूर्वीपासून ते 15 ऑगस्ट 1947 पर्यंत जी परिस्थिती होती, जी राजकीय, सामाजिक, कुसांस्कृतिक, मनुस्मृतीवादी, सामाजिक भिन्नता, ही सगळ्या प्रकारची जी काही परिस्थिती होती
त्याच परिस्थितीला पुन्हा आम्ही 1947 पासून ते आजपर्यंत या 75 वर्षाच्या आत उलटा प्रवास आम्ही करत आहोत. उलट आज एक युपी मध्ये इटावा या ठिकाणी जी घडलेली घटना आहे, अत्यंत अमानवीय, अत्यंत निर्दयी, निर्लज्जपणाचा कळस अशा प्रकारची ती घटना आहे. मी माझ्यातर्फे, माझ्या परिवारातर्फे आणि संपूर्ण ग्रुपतर्फे आणि आपल्या संपूर्ण संविधाननिष्ठ जनतेतर्फे या घटनेचा तीव्र निषेध करेन. काय होती घटना? जे युपी मधले बहुजन समाजामधले, ओबीसी बहुजन समाजामधले जे यादव वंशाचे 2 तरुण युवक ज्यांनी भागवत कथा ब्राह्मणांच्या त्या भागामध्ये जाऊन कथा वाचन केलं आणि त्या भागवत कथेचं वाचन केल्याच्या नंतर ज्या महिलेच्या माध्यमातून ओळखीने त्या ठिकाणी ते गेले, कथा वाचन सुरू असताना त्या ब्राह्मणांना कळलं की हे ब्राह्मण नाही आहेत, हे यादव आहेत, ओबीसी आहेत, शूद्र आहेत. असं कळल्याबरोबर त्यांनी त्यांचं प्रथम मुंडन केलं, त्यांची शेंडी कापली, त्यांना बेदम मारहाण केली आणि ज्यांच्या ओळखीनं, ज्या महिलेच्या ओळखीनं ते आले होते त्या महिलेच्या पायावर नाक रगडून माफी मागायला लावली. इतकंच काय, नंतर गोमूत्र शिंपडून त्या ठिकाणी शुद्धीकरण केलं. या घटनेचा पूर्ण तपशील अजून आलेला नाही, पण असंही म्हणतात की त्या महिलेच्या ज्या महिलेनी या 2 युवकांना बोलावलं त्या महिलेच्या मूत्राने हे शुद्धीकरण केल्याचं असं समजतं. आणि हे जर खरं असेल तर एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या मनुस्मृतीनं स्त्रियांना अतिशूद्र म्हणून हिणवलेलं आहे आणि त्या अतिशूद्राच्या हातून अशा मूत्राच्या माध्यमातून जर शुद्धीकरण होत असेल तर ते कसं शक्य आहे? शक्यच नाही. परंतु एक या ठिकाणी गोष्ट सांगावीशी वाटते की आज आमचं केंद्र सरकार असेल, भाजपचं सरकार आहे, नरेंद्र मोदी प्रधानमंत्री आहेत, आमच्या महाराष्ट्रामध्ये फडणवीस मुख्यमंत्री आहेत, यांनी त्यांच्यासोबत जी काही गद्दार असतील, जे काही चोर असतील त्यांना सोबत घेऊन त्यांच्या हातामध्ये महाराष्ट्र राज्याच्या सरकारच्या तिजोऱ्याची चावी दिलेली आहे. केंद्रामध्ये त्यांच्यासोबत जे असतील ते हतबलतेने त्यांच्यासोबत गेलेले आहेत. अशा केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारचं म्हणजे अर्थात भारतीय जनता पक्षाचं, भाजपाचं जे धोरण आहे ते धोरण हिंदू नावाच्या एका धर्माच्या नावाने बहुजनांना अफूची गोळी पाजवून, अफूची गोळी खाऊ घालून त्या ठिकाणी गुलामीकडे घेऊन जाण्याचा त्यांचा मनसुबा आहे. हे त्यांचं धोरण आहे आणि हे धोरण, हे प्रोडक्शन आहे धोरणाचं RSS मनुस्मृतीच्या ग्रंथामधून निघालेलं, मोहन भागवतच्या रेशीम बागेतून निघालेलं. अशा या धोरणाचा आम्ही केवळ निषेध करणार नाहीये, प्रथम आम्ही या सर्व यांच्या धोरणाच्या बाबतीत जनजागृती करणार आणि जनजागृती करून जनतेला घेऊन रस्त्यावर उतरून तुमचा निषेध करणार आणि तुम्हाला तुमची जागा दाखवून देणार. कारण धर्मनिरपेक्ष हा शब्द, समाजवाद हा शब्द आमचे उपराष्ट्रपती धनखड म्हणतात की सनातन्यांना याच्यामधून न्याय मिळत नाही. अरे, या देशामधलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेलं भारताचं संविधान हे आम्ही भारताचे लोक आणि स्वतःप्रत अधिनियमित करण्यासाठी आहे.
कुठल्याही एका जातीसाठी नाही, कुठल्याही एका धर्मासाठी नाहीये. मग सनातनचं काय घेऊन बसलात? कोण सनातन? कुठून आले? बाहेरून आले? आम्ही मूळ निवासी कोण आहोत? आम्ही मूल निवासी असून सुद्धा आम्ही भारताचे लोक म्हणतोय, तुम्ही सनातन कोण? आणि म्हणून या संविधानाच्या माध्यमातून हे संविधान आम्ही स्वतःप्रत आणि अधिनियमित करून आम्ही या माध्यमातून आम्ही जगणार आहोत. आम्हाला कुणीही अडवू शकणार नाही. आणि म्हणून या भाजपाच्या या धर्माच्या दिशेनं घेऊन जाण्याच्या या धोरणाला आपल्याला ताबडतोब ओळखलं पाहिजे. पहिल्यांदा धर्मनिरपेक्ष हा शब्द काढून त्यांनी पंथ निरपेक्ष हा शब्द टाकला. धर्म आणि पंथ, अरे पंथाचा बेसच धर्म आहे. त्या मुळावर घाव घालण्याचं काम बाबासाहेबांनी केलेलं आहे धर्मनिरपेक्ष म्हणून. तुम्ही सनातन काय घेऊन बसलात आणि पंथ काय घेऊन बसलात? समाजवाद म्हणजे काय? समाजामध्ये स्वातंत्र्य, समानता, न्याय आणि बंधुता ह्या एकाच दर्जामध्ये सर्वांना सामावून घेणारा वाद म्हणजे समाजवाद. आणि असा समाजवाद जर आपल्याला नको असेल तर तुम्ही प्रथम या देशाचे दुश्मन आहात, प्रथम या संविधानाचे दुश्मन आहात आणि प्रथम तुम्ही या मानवतेचे दुश्मन आहात. आणि हे संविधाननिष्ठ जबाबदार नागरिक कधीही खपवून घेऊ शकणार नाही, घेणार नाही आणि घेऊ देणार नाही. हा संविधानाने मिळवून दिलेला आम्हाला मानवतेचा आत्मविश्वास आहे. आणि यासाठीच आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि आमच्या देशातील सर्वच महापुरुषांनी आम्हाला एक आदेश दिलेला आहे, एक आज्ञा केलेली आहे. तो हाच की या देशाला आम्ही स्वातंत्र्य मिळवून दिलेलं आहे. या देशाची जडणघडण करण्यासाठी संविधान आम्ही तुम्हाला दिलेलं आहे आणि ही लोकशाही तुम्हाला प्रदान केली आहे. तिला सांभाळण्याची, तिचं संरक्षण करण्याची, तिला जतन करण्याचं कर्तव्य तुमचं आहे. हा आदेश घेऊन आम्ही भारताचे लोक या ठिकाणी आम्ही जगत आहोत. आणि त्यासाठी आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत कुठल्याही विरोधाला न जुमानता आम्ही हे करणार म्हणजे करणार आहोत. तुम्ही धर्माच्या नावावरती कितीही अल्पसंख्याकावरती अन्याय करा. आमचा मुस्लिम समाज ग्रेट आहे. त्यांचं एक वाक्य आहे, त्यांचं एक ध्येय आहे, ते दारिद्र्याला आणि मरणाला कधी भीत नाहीत. आमचे इस्लाम बंधू दारिद्र्याला आणि मरणाला कधीच भीत नाहीत. अरे मग मला सांगा, जो दारिद्र्याला भीत नाही, जो मरणाला भीत नाही, त्याला भीती कसली आहे? कसलीच भीती नाहीये. अगदी त्याचप्रमाणे मी सुद्धा म्हणेल, आम्ही सुद्धा दारिद्र्याला भिणार नाही, आम्ही सुद्धा मरणाला भिणार नाही. आम्ही भिणार आहोत केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या आत्मविश्वासाला जर निराशेच्या रूपामध्ये जर आम्ही बदल करत असेल तर त्याला आम्ही भिणार आहोत. आम्ही निराशा न तर धैर्य आम्ही आमच्याजवळ फडकू सुद्धा देणार नाही, कितीही आमच्यावर संकट येऊ द्या. कारण आम्हाला जगा आणि जगू द्या, जगा आणि जगू द्या ही लोकशाहीची मूळ संकल्पना आम्हाला अधोरेखित करायची. आम्ही म्हणणार नाही की आमच्या देशामध्येच फक्त हा वाद आहे, नाही, संपूर्ण जगात आहे. आज आमचं संपूर्ण जग तिसऱ्या आणि अंतिम जागतिक अणुयुद्धाच्या, महायुद्धाच्या टांगत्या तलवारीची भीती निर्माण केलेली आहे. तिला सुद्धा आम्ही नष्ट करण्याचा प्रयत्न करणार आहोत. कारण भारताच्या संविधानामध्ये एवढी शक्ती आहे, ती कुठल्याही धर्माच्या माध्यमातून ती शक्ती अभिप्रेत होऊ शकत नाही. आणि विशेषतः हिंदू धर्माच्या, हिंदू हा काही धर्म नव्हेच. मला सांगा, एकच उत्तर द्या. बुद्ध धर्माचा संस्थापक तथागत भगवान बुद्ध,
इस्लाम धर्माचे संस्थापक प्रेषित मोहम्मद पैगंबर, शीख धर्माचे संस्थापक गुरु नानक देव, ख्रिश्चन धर्माचे संस्थापक येशू ख्रिस्त, हिंदू धर्माचा संस्थापक कोण आहे तुम्ही दाखवा, सांगा. एक व्यक्ती दाखवा, एक की ज्यांनी या हिंदू धर्माची स्थापना केलेली आहे. कुणीही याचं उत्तर देऊ शकणार नाही. एक व्यक्ती असा दाखवा ज्यांनी रामायण महाभारतावरती PhD मिळविलेली आहे, जो डॉक्टरेट झालेला आहे एखाद्या विद्यापीठामधून, त्यांनी PhD मिळवलेली आहे या विषयावरती. दाखवा एक तरी उदाहरण. नाही दाखवू शकणार. का? कारण हिंदू हा धर्म नसून हिंदू ही एक ब्राह्मणांनी मनुस्मृतीच्या माध्यमातून निर्माण केलेली ही एक कुविचाराची विचारसरणी आहे. परंतु आमच्या बहुजन ओबीसी समाजाला अजूनही हतबलतेमुळे म्हणा किंवा अज्ञानामुळे म्हणा, आजही आमचा बहुजन समाज या सत्यापर्यंत पोहोचून या ब्राह्मणांच्या काव्याला समजून घेण्यामध्ये आजपर्यंत तरी अपयशी ठरलेला आहे. आणि मला अपेक्षा आहे, आशा आहे की या देशामधून या RSS वादी, या ब्राह्मणवादी, या भाजपाच्या माध्यमातून जे विष पेरले जात आहे माणसामध्ये, ते थांबल्याशिवाय राहणार नाही. आणि यासाठी आपल्याला या धर्माच्या माध्यमातून बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येक व्यक्तीला धर्माचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. अनुच्छेद 25 नुसार प्रत्येक व्यक्तीला आपापल्या धर्माचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. परंतु त्याचबरोबर हे सुद्धा आवाहन केलेलं आहे की आपल्या घराच्या चौकटीच्या आत आपण या ठिकाणी आपल्या धर्माच्या उपासनेचं, आराधनेचं त्या ठिकाणी आपल्याला स्वातंत्र्य दिलं. परंतु आपल्या घराच्या चौकटीच्या बाहेर पडल्याच्या नंतर आपल्याच धर्माच्या शिकवणुकीनुसार आपण आपल्या मुलावरती आणि आपल्या स्वतःवरती सुसंस्कार करून घ्यायचे. परंतु हे सुसंस्कार करून घेण्यासाठी आपण मानवता धर्माच्या तत्वज्ञानाच्या दिशेने आपण गेलं पाहिजे. आणि मानवता धर्माचं तत्वज्ञान काय आहे की खरा तो एकच धर्म, जगाला प्रेम अर्पावे, हे जे साने गुरुजी सांगतात अगदी त्याच माध्यमातून आपल्याला पुढे जाऊन भाग आहे. आणि हा जोपर्यंत आपल्या बाबतीत विचार कळत नाही तोपर्यंत आम्ही आमच्या धर्माच्याच माध्यमातून आम्ही कट्टरता निर्माण केली तर आम्ही आमच्या मानवता धर्माला, जो मानवता धर्म विज्ञानवादी आहे, विवेकवादी आहे, माणूस बनण्याचा मार्ग आहे आणि सद्विचारी बनण्याचा मार्ग आहे, सत्य असत्य, कुशल अकुशल याचा फरक करून चांगल्या मार्गाचा आचरणातून सिद्ध करण्याची जी संधी आहे त्या मार्गाने जाणार आहे. अशा पद्धतीच्या या सर्व प्रकारच्या प्रयत्नाला आम्ही या ठिकाणी गेलो पाहिजे. हाच तर संविधानाचा संदेश या माध्यमातून आपण घेतला पाहिजे. त्यातल्या त्यात विशेषतः बहुजन ओबीसी समाजातील सुशिक्षित युवा पिढींना हा समजला पाहिजे. आणि हे होत नाही, हे बहुजन ओबीसी समाजातील युवा पिढी आणि सुशिक्षित युवा पिढी हे एकसंघपणे या ब्राह्मणवाद्यांचा मनुवाद हा समजून घेत नाही, म्हणून ही अवस्था आहे. आज त्यांची जी मिजाज चाललेली आहे, आज बघा केंद्र सरकारच्या, राज्य सरकारच्या तिजोरीमधून धर्माच्या, विशिष्ट धर्माच्या मंदिरासाठी असेल, विहारांसाठी असेल, बाबासाहेब महापुरुषांच्या पुतळ्यांसाठी असेल, त्यांच्यासाठी निधी खर्च होतो. परंतु ज्या महापुरुषांचे पुतळे उभारले जातात त्या महापुरुषांच्या विचार पसरवू न देण्यासाठी, त्या महापुरुषांचे विचार आणि आचार जनतेमध्ये ते पसरवू न देणे, त्यांनी आचरणातून सिद्ध न करू देणे, यासाठीच या सर्व प्रकारच्या RSS वाल्यांचा हा अजेंडा या ठिकाणी षडयंत्र यशस्वी होताना दिसत आहे. आणि म्हणून आम्ही हे लक्षात घेतलं पाहिजे की या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाच्या माध्यमातून आम्ही धर्म, पंथ, जात, पात या सर्व प्रकारच्या भेदाच्या भिंती भेदून आम्ही मानवता धर्माच्या दिशेने वाटचाल केली पाहिजे. जो मानवता धर्म आम्हाला सद्विचारी बनवतो, आम्हाला विज्ञानवादी बनवतो, आमच्या प्रतिभेला आविष्कारित करण्याची संधी मिळवून देतो, आम्हाला एक प्रकारे माणूस बनण्याचा आम्हाला साधन देतो, अशाच
तत्वज्ञानाला आम्ही स्वीकारलं पाहिजे आणि हेच तर संविधान सांगतंय आणि हेच असं होऊ नये यासाठीच येथील भाजपाचं सरकार केंद्रातलं असेल, राज्यातलं असेल किंवा आणखी यांच्या विचारसरणीचे असलेले सगळे राजकीय नेते असतील, या सगळ्यांनी मिळून हा षडयंत्राचा भाग या राज्यामध्ये आणि देशामध्ये राबवण्याचं ठरवलेला आहे. कशाच्या बळावर? केवळ आणि केवळ सत्तेच्या आणि खुर्चीच्या बळावर. विचार करा, स्वाभिमान थोडा तरी राहिला का हो? आज आमचे एकनाथ शिंदे जे गद्दार आमदार असतील फोडून गेलेले, सुरत व्हाया आसाम व्हाया सुरतला गेलेले, जो व्यक्ती मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसतो, ज्यांनी काही वर्ष त्या ठिकाणी घातलेले आहेत, जो व्यक्ती मुख्यमंत्री पदावर बसतो त्या मुख्यमंत्री पदाला एवढी सुद्धा स्वाभिमान त्यांनी ठेवला नाही, एवढी लाचारी पत्करावी की उपमुख्यमंत्री पदी राहावं. विचार करा, मोठ्या पदावर गेलेला व्यक्ती त्या पदाचा थोडी सुद्धा लाज न बाळगता यांनी लाचारी पत्करावी, याला स्वाभिमान म्हणतात? अजिबात नाही. म्हणजेच आम्ही सत्तेसाठी, आम्ही खुर्चीसाठी, आम्ही आर्थिक लाभासाठी, आम्ही पैशासाठी आम्ही सर्व स्वाभिमान विकून टाकू. प्रसंगी आम्ही जनतेला, महाराष्ट्राच्या, देशाच्या संपूर्ण जनतेला कर्जबाजारीमध्ये टाकू, त्यांना जगता जगता मरण्याची, मरता मरता जगण्याची दयनीय अवस्थेत टाकू. काहीही घेणं देणं नाही. देश कुठं चाललाय, राज्य कुठं चाललेलं आहे, पुरोगामी महाराष्ट्र आज बिहारच्या पलीकडे गेलेला आहे. या सगळ्या राजकारण्यानं याचं काहीही घेणं देणं नाही. घेणं देणं आहे फक्त आम्हाला, कारण आम्ही भारताचे लोक आहोत आणि आम्ही स्वतः प्रत अधिनियमित करून हे संविधान जपण्याचं आम्ही कर्तव्य पार पाडण्याची आम्ही प्रतिज्ञा केलेली आहे. आणि अशा माध्यमातून या देशातील केंद्र सरकार असो आणि राज्य सरकार असो महाराष्ट्रातलं, यांनी, या भाजपाने या संपूर्ण जनतेला या हिंदू धर्माच्या बोगस नावाखाली यांनी आम्हाला गुलामी, वेठबिगारी आणि वेगवेगळ्या प्रकारच्या सगळ्या दयनीय अवस्थेमध्ये टाकण्याचं यांचं षडयंत्र आहे. या षडयंत्राला आपण हाणून पाडलं पाहिजे आणि हाणून पाडल्याच्या नंतर आम्ही पुन्हा एकदा या संविधान क्रांतीला उजाळा देण्याचं काम आम्ही केलं पाहिजे, कारण ही आमची नैतिक, घटनात्मक आणि मानवतावादी ही आमची कृती असली पाहिजे. याच माध्यमातून आम्ही पुढे गेलं पाहिजे. पुन्हा एकदा मी शेवटी या संपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून बहुजन ओबीसी समाजाला आणि विशेषतः या धर्माच्या बाबतीत जे हिंदू धर्माच्या नावाखाली जे एक प्रकारे महात्मा यांनी कार्ल मार्क्सने सांगितलेलं आहे की धर्म ही अफूची गोळी आहे. ही धर्म ही अफूची गोळी, आता ही गोळी प्रत्येक धर्मामध्ये घुसलेली आहे. माझं तर इथपर्यंत म्हणणं आहे की जो बुद्ध धम्म आहे त्या धम्मामध्ये सुद्धा एक प्रकारे ही अफूची गोळी निर्माण झाल्याची चिन्ह दिसत आहेत. तेही भंतेजींच्या, भिक्खू संघाच्या जे आचरणामधून 100% व्यतीत होत नाहीत, अशा मधून सुद्धा ही अफूची गोळी निर्माण होण्याची चिन्ह दिसत आहेत. धम्माच्या उपासकाच्या माध्यमातून त्याला दुजोरा मिळत आहे. आम्ही दर रविवारी वंदना घेतो, दर रविवारी आम्ही त्या ठिकाणी विहारामध्ये जाऊन आम्ही वेगवेगळ्या प्रकारची, सर्व प्रकारचं वंदना घेतो, आणि परंतु आचरण मात्र आम्ही करत नाही. शेवटी आचरण एकच झालं की मंदिरं गेली, विहार आली, देव गेला, बुद्ध आला, असा एवढाच बदल काय तो आज आम्हाला या विहाराच्या माध्यमातून दिसतोय. ही शोकांतिका जरी असली तरी वास्तव आहे. कारण विचार करा, याचं एकच कारण आहे. आज मी भिक्खू संघाला, आमच्या भिक्खू संघाला आणि प्रत्येक बौद्ध धर्माच्या अनुयायांना एकच प्रश्न करतो. तथागतांच्या जीवन कालावधीमध्ये 99% भंते अरहंत प्राप्त होते. आज 2025च्या काळामध्ये आमच्या देशामध्ये अरहंत प्राप्त भंते एक तरी दाखवा. याचं उत्तर जर मिळत नसेल तर आम्ही जो बुद्धिझम म्हणतो, आम्ही कोणत्या दिशेने जात आहोत. मग शेवटी मी जे म्हटलेलं आहे
की मंदिरं गेली, विहार आली, देव गेले आणि बुद्ध आला, याच्या व्यतिरिक्त आम्ही काही कायापालट केलेलं नाही. म्हणून धर्म ही अपूची गोळी आहे, हे ज्या पद्धतीनं सगळ्या धर्मांना लागू होतं, तेवढ्याच प्रकारे बुद्ध धम्माला सुद्धा हे लागू होतं. हेही मला या ठिकाणी आवर्जून सांगायचंय. कारण आम्ही अपवाद सोडा, परंतु आम्ही बहुतांशरित्या मेजॉरिटीच्या माध्यमातून आम्ही कोणत्या दिशेने जात आहोत हेही या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. शेवटी एकच सांगेल की आमचा संपूर्ण देश 15 ऑगस्ट 1947 ला आणि 26 नोव्हेंबर 1949 ला आणि 26 जानेवारी 1950 पासून हा आमचा देश एका स्वतंत्र पुनर्जन्म झालेल्या एका संविधाननिष्ठ, संविधानवादी, मानवतावादी, लोकशाहीवादी देशामध्ये प्रवेश झालेला आहे. परंतु अवघ्या 75 वर्षामध्ये आम्ही त्याला पुन्हा एकदा या स्वातंत्र्याकडून गुलामीकडे जाण्याची दिशा निर्माण केलेली आहे. त्याला मी जबाबदार आहे, त्याला आपण सर्व जबाबदार आहोत. आणि एक लक्षात घेतलं पाहिजे की या व्हिडिओच्या माध्यमातून कुणीही कुणावरती नाराज न होता, कुणालाही दोष न देता प्रत्येकाने स्वतःच्या सद्सद्विवेक बुद्धीला अंतर्मुख होऊन विचार करावा की या देशामधलं हा मार्क्सवादाचा जो धर्म ही अफूची गोळी आहे म्हटलेला हा तत्वज्ञान या ठिकाणी आम्ही अपयशी ठरवल्याशिवाय राहू देणार नाही अशी प्रतिज्ञा करू. आणि प्रत्येकाने कुठल्याही धर्माचं स्वातंत्र्याच्या माध्यमातून धर्माचं पालन करा, परंतु मानवतावादाच्या दिशेनंच आम्ही प्रवास केला पाहिजे आणि प्रयाण केलं पाहिजे, एवढं आत्मविश्वासानं सांगतो. आणि या भाजपाच्या, या RSSच्या, या मनवाद्याच्या षडयंत्राला शेवटपर्यंत विरोध करून हाणून पाडण्याचा, पराभव करण्याचा आपण दृढ संकल्प करून या ठिकाणी आपण कृतीतून सिद्ध करण्याची प्रतिज्ञा करूया आणि त्याचबरोबर शेवटच्या श्वासापर्यंत जपण्याचं काम करूया. एवढं बोलतो आणि थांबतो. जय संविधान, जय भारत, धन्यवाद, जय हिंद.